फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ. सोनं पुन्हा 1 लाखांच्या पार. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या दरात $50ची वाढ. वंदे भारत एक्सप्रेस आता जालन्याऐवजी नांदेडपर्यंत धावणार. नांदेड परभणीतल्या प्रवाशांची सोय झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांची मात्र गैरसोय होण्याची शक्यता. 2027 मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमध्ये लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरण करण्यासाठी आवश्यक बदल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. डिसेंबर अखेरपर्यंत बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करा. मुख्यमंत्र्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आदेश. रायगड रत्नागिरीत पावसाचा रेड अलर्ट. पुण्यासह साताऱ्यात ऑरेंज अलर्ट जारी. एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू. सरकारकडून परिपत्रक जारी. मुंबईकरांना विजेसाठी आता चौथा पर्याय मिळणार. वीज पुरवठ्यासाठी बेस्ट, अदानी आणि टाटाच्या स्पर्धेत महावितरण. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा. सातारा जिल्हा परिषदेचे 65 गट आणि जिल्ह्यातील 130 गणांसाठी होणार निवडणूक. डीजीसीएसह विविध संस्थांमधील सरासरी 35% अधिक जागा रिक्त. रिक्त पदांमुळे विद्यमान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती मोठा ताण. एअर इंडियाच्या विमानाला अपघात घडल्यानंतर या उद्योगावर आता संकटाचे ढग. प्रवाशांची संख्या घटण्याची शक्यता. क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं मत.